नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा दुस्काने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सध्याची स्थिती पाहता चक्रकार स्थिती मध्य भारतामध्ये येऊन पोहोचलेल्या आहे मध्य प्रदेशामध्ये. त्यामुळे पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसतोय. साधारणतः इंदूर, नागपूर, कोरबा, झाशी, कोटा, फैजाबाद आणि इकडे जोधपूरला उद्यापर्यंत सरकेल. आता सध्या तिथं स्थित आहेत. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये बाष्पयुक्त ढगांचा पुरवठा जास्त झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलेला दिसून येते महाराष्ट्र, कर्नाटक ह्या भागामधून. आता सद्यस्थिती पाहायला गेलं तर मुंबईच्या आसपास भरपूर म्हणजे मुसळधार पावसाचे ढग दिसून येतात व दक्षिण साईडला सुद्धा चांगल्या प्रकारचे ढग दिसतात. साधारणतः कर्नाटकला मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत आणि मुंबई साईडलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ढग दिसतात. इकडे बंगालच्या उपसागरामध्ये पावसाची तीव्रता अजून वाढलेली दिसून यायला लागल्या आणि त्याचा प्रभाव कसा जाणवला तर येणाऱ्या दिवसावरच कळेल काय असेल ते. महाराष्ट्रामध्ये सध्या हलक्या मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग आहेत, पण कर्नाटकातून जास्त पावसाचे ढग दिसतात. रत्नागिरी, सातारा, सांगली, गोकाक, विजापूर, बागलकोट आणि इकडे सोलापूर साईडला हलका मध्यम पाऊस देणारे ढग दिसतात आणि सध्या पाऊस चालू आहे तिथं. मुंबई, पुणे, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगरला मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत. नाशिक परिसरात रिमझिम पाऊस असा ढग म्हणजे पाऊस चालू आहे. इथे कर्नाटक भागात चिकमंगळूर, कुंडापुरा ह्या भागातून पावसाचा जोर दिवसभरात चांगला होता. आणि इकडे आपल्या महाराष्ट्रात पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीडच्या परिसरात पावसाचा जोर चांगला होता. एकंदरीत पाहता अजून हलक्याच्या पाऊस असा अकोला, अमरावती, हैदराबाद, चंद्रपूर ह्या साईडला दिसतोय. लोणार पुसाडला पावसाचा जोर चांगला आहे, पाऊस पडताना पण दिसत आहे, म्हणजे दाखवत आहे. इकडे सातारा, सांगली, विजापूर, कोका, बागलकोट ह्या भागात हलकीशी रिमझिम पावसाचं चालू आहे. ही झाली सध्याची परिस्थिती आहे. उद्याही ह्या भागातूनच पाऊस असणार आहे. फक्त शक्यतो करून आता ही चक्रकार स्थिती आहे ते सध्या उद्याच्या भागात कोटा, इंदूर ह्या भागातून पोहोचणार आहे आणि महाराष्ट्रातून बेळगाव, कर्नाटकातून सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे. एकंदरीत GFS मॉडेलनुसार इकडे रत्नागिरी, कोकणपट्टीला भरपूर अतिवृष्टी व्हायची शक्यता दिसून आली आणि इकडे सोलापूर, पंढरपूर पण पावसाचा जोर अधिक राहील. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर राहील असं म्हणजे दाखवत आहे. त्यामुळे घाट परिसरात सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. तरी सुद्धा पाहूया सविस्तर. कर्नाटकापासून सुरुवात करूया. कारवार, रेवणा, दांडेली ह्या भागातून उद्या त्या कर्नाटक भागातून पाऊस भरपूर म्हणजे मुसळधार पाऊस कुठं पडतोय, अतिमुसळधार पाऊस कुठं पडतोय ह्याचे पहिलं विचार करूया. गोवा, सावंतवाडी, बेळगावचा परिसर मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. इकडे कोल्हापूरचा पश्चिम भाग, रत्नागिरी ह्या भागातून मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे राजापूर, रत्नागिरी, चिपळूण ह्या भागातून सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, वडूज ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उद्या दिसून येते. इकडे चिपळूण, गोरेगाव परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. ते कराड, वडूज, सातारा, जेजुरी, बारामतीला मध्यम ते जोरदार पाऊस आहे. खापोली, कल्याण, डोंबिवली, जुन्नरचा पश्चिम भाग, पुणेचा पश्चिम भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. खेडचा, पुणेचा पूर्व भागातून हलका मध्यम पाऊस दिसतोय. कल्याण, डोंबिवली, जुन्नर, इगतपुरी, वाडा, पालघर, नाशिक आणि डहाणू ह्या भागातून मध्यम ते मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता वाटते. वलसाड, सिल्वासा, वारा, सुरत ह्या गुजरात भागात सुद्धा नवापूर, साक्री तसेच नंदुरबार, ढाडगाव आणि शिरपूर ह्या भागातून सुद्धा, तसे पुढे जाऊन शिरपूर, शेंदवा, खामगाव आणि बडवानी ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता उद्या आहे. साक्री, धुळे, पालोरा, जळगाव, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, शिल्लोड ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे.
जळगावचा काही भाग, उत्तर भाग आणि बुरहानपूर आणि धारमी ह्या भागात मध्यम मुसळधार पाऊस आहे. खामगाव, अकोला, सिल्लोडचा काही भाग, चिखली, जालना, लोणार ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता उद्या दाखवत आहे. इकडे अकोट, अचलपूर, अमरावती, आर्वी, कोंडली, वारूड ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. आता हलक्या मध्यम पावसाची शक्यता हिंगोली, वाशिम, पुसद, करंजा, यवतमाळ ह्या भागातून दिसून येते. आणि तसेच पुढे मध्यम जोरदार पावसाची शक्यता कोंडली, वर्धा, नागपूर, उमरखेड, भंडारा, गोंदिया, घोटी, सासूर ह्या परिसरात दिसून येते. गोंदिया परिसरात थोडासा कमी पाऊस आणि माकोना, चंद्रपूर, गडचिरोलीला सुद्धा पाऊस हलकासा किंवा काहीसा मध्यम पाऊस येण्याची शक्यता वाटते. एकंदरीत पाहता पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते मुसळधार अति मुसळधार पाऊस कोकणपट्टी दिसते. नांदेड, उमरखेड, निर्मळ, आदिलाबाद ह्या साईडला सुद्धा काहीसा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. लोणार, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, जिंतूर, पैठण ह्या भागातून सुद्धा हलका मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे. परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, टिकलोर ह्या भागात सुद्धा, देगलोर ह्या भागात सुद्धा मध्यम काहीचा हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, जिंतूर, पैठण ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे. चिखली परिसरात, सिल्लोड परिसरात चांगला पाऊस आहे. इकडे जामखेड, बीड, काळीज आणि मजलगाव ह्या परिसरात चांगला पाऊस दिसून येते. मध्यम ते काहीसा हलका मध्यम पाऊस दिसून येते. आणि करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, परळी या भागातून काही ठिकाणी मध्यमचे, काही ठिकाणी हलका पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण ह्या भागात हलका मध्यम ते उत्तरेकडच्या भागात मुसळधार पाऊस शक्यता आहे. दौंड, करमाळा, बार्शी, जामखेड, अहमदनगर, बीड या भागात सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे. बारामती, पंढरपूर, सोलापूर, वडूज, तुळजापूर, बार्शी ह्या भागात मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता वाटते. सांगली, जत पट्ट्यात किंवा सांगलीच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असं वाटतं उद्या. जत परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे. विजापूर परिसर हलका मध्यम आहे. ते कर्नाटक भागातून पाहायला गेल तर रपकैबनटी, गोकाक, सौंदत्ती, बागलकोट आणि हुबळी, गदग, हावेरी या भागातून सुद्धा हलका मध्यम पाऊस पडायचे. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.